की तिरप्या तिच्या नजरेवरी बेहद्द झालो खुश मी, तिरप्या तिच्या नजरेवरी बेहद्द झालो खुश मी, हाय पण कळले मला ती ऐसीच बघते नेहमी. तर अशी पण काही काहींची ट्रॅजेडी होते. तर हे सगळं मराठीचंच दान आहे असं मला वाटतं, जसं गंभीर तसं हे. तर अशा पद्धतीच्या आता एकच फक्त आणखीन जरा विनोदी कविता मी म्हणतो. गंभीर कविता म्हणण्याचं मूड नाही, सगळे खूप छान फिरायला आलेले आहेत आणि मस्त करतात. पण मोठ्या लोकांचं काय दुःख असतं ते एका कवीने लिहिलेलं आहे. मी त्यांना विचारलं, काका एवढं काय चेहरा करून बसलात तुम्ही, काय प्रॉब्लेम झालाय? तर ते म्हणले, मॅट्रिकला असताना माझी ट्रॅजेडी झाली. म्हटलं मॅट्रिकला असताना ट्रॅजेडी म्हणजे काहीतरी खास गोष्टच झाली असणार, काय झाली तरी काय? ते म्हणले ऐक. आणि मग त्यांनी मला कविता ऐकवली. एसएससीला बसलो होतो प्रथम परीक्षेस, पेपर सोडव नीट गाढवा घरचा आदेश, पेपर पहिला घंटा पहिली क्षण उत्सुक्याचा, पण माझ्या पुढती नंबर होता शुभदा जोशीचा. केसाला मग हिसका देऊन सहजच सवयीने लिहू लागली शुभदा पेपर पानावर पाने, आणि मऊ रेशमी सुंदर मोहक केसांचा भार येऊन पडली सुंदर वेणी माझ्या बाकावर. 3 तास एक चित्त मी हो तिच्या शेपट्यात, 3 तास एक चित्त मी हो तिच्या शेपट्यात, आणि एकही ओळ लिहिली नाही पुऱ्या पेपरात. बघा कसे लोक आहेत, त्यांनी पेपर नाही लिहिलं, हे टाळ्या वाजवतात तिथे. एकही ओळ लिहिली नाही पुऱ्या पेपरात, शेवटची ती घंटा होता आलो भानावर, कळले आता जगणे आपले गावी खेड्यावर. केसाने त्या गळा कापला अलगदची माझा, केसाने त्या गळा कापला अलगदची माझा, पिळीत बैलांच्या शेपट्या बसतो हा राजा. एक शेपट्या काय बघितलं आणि शेपट्या